हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आज आपण चौथा अध्याय बघणार आहे. आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वंदेहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण चौथा अध्याय बघणार आहे. कालच्या अध्यायामध्ये कर्मयोग त्याचं नाव होतं. कर्माद्वारे आपण कृष्णांशी कसं जोडलं जायचं हे बघितलं आपण. त्याच्यानंतर अर्जुनाच्या माताजी पुढची नाही थांबा, आपण आधी आपल्या राधा गोविंदांचे आशीर्वाद घेऊ. पुन्हा प्रभुपाद स्वामी त्यांना प्रणाम करूया, ज्यांनी आपल्यासाठी सोप्या भाषेमध्ये गीता लिहिली. नामानिष्ठ दास प्रभूजी ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला त्यांना प्रणाम करते. पूजा माताजी आमच्या मराठीच्या ग्रुप हेड आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण इथे वेळात येता, थोडासा वेळ काढता, त्याबद्दल तुमच्या सर्वांना प्रणाम. तर आपण बघितलं, मग काल अर्जुनाने कृष्णाला सांगितलं की बाबा कृष्णा, मला तू एक काहीतरी सांग, मी माझं कर्तव्य करू की कर्तव्याचा त्याग करू, म्हणजे कर्माचा त्याग करू. तर कृष्णाने काय सांगितलं त्याला की हे बघ, हे ज्ञान योगापेक्षा निष्काम कर्मयोग श्रेष्ठ असतो. मग कृष्णाने त्याला कर्मयोगापासून कर्मकांडापासून, कर्मकांड म्हणजे काय, जे आपण फळावर नजर ठेवून करतो, फळासाठी करतो, ते सगळं कर्मकांडामध्ये येतं. मग त्यांनी कर्मकांडापासून कर्मयोगापर्यंत नेलं कृष्णाने अर्जुनाला. आणि मग त्याच्या पारिवारिक परंपरेचा शंकेचं उत्तर दिलं की तू तुझ्या आचरणातून आदर्श प्रस्थापित कर. आणि मग विचारलं त्याने की हे हरे सगळं कृष्ण माताजी. हा, आवाज येत नाहीये मला. हो हरे का? कृष्ण. नाही, हरी आवाज बोल. येतोय माताजी. हरे कृष्ण. माताजी आवाज येतोय. तुम्ही एकदा परत रिजॉईन आवाज होता येत का? नाहीये तुमचा. नाही, आम्हाला येतोय तेजस्विनी माताजींचा आवाज. बाकीच्यांना येतोय का आवाज? हरे कृष्ण हो माताजी, येतोय माताजी येतोय. आवाज. हा, मग येतोय. माताजी तुमच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल, परत रिजॉईन करता का तुम्ही? मग तुम्हाला आवाज येईल. चालेल. मग अर्जुन विचारतो ना की असं काय आहे की जो मला थांबवतोय, माझी इच्छा तर आहे, हे पटतंय मला सगळं. तर कृष्णाने काय सांगितलं की सर्वात मोठा शत्रू आपला कोण आहे, सांगा, कोण आहे आपला सर्वात मोठा शत्रू? आपलं मन माताजी. काम. काम म्हणजे कामना, अनियंत्रित इच्छा.
हा आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. मग तो राहतो कुठे? तर तो आपली इंद्रिय, मन आणि बुद्धी इथं राहत असतो. मग आपण आपल्या शरीराचा रथ बघितला बघा. आणि आपण हे चैतन्याचे विविध स्तर बघितले की कसा मनुष्य शारीरिक स्तर, मग इंद्रियांचा स्तर वगैरे असे ते जात जातो तो. मग आपल्याला आध्यात्मिक पर्यंत पोचायचं असतं. मग आपण आहे ना, शरीराचा रथ तो कायम लक्षात ठेवा. ते चित्र बघितलेलं की नाही, की आपल्या बुद्धीने मनाला ताब्यात ठेवा. आणि जेव्हा आपलं मन ताब्यात असेल तेव्हा आपलं इंद्रिय आपोआप ताब्यात राहणार आणि आपलं शरीराचा रथ हा योग्य मार्गावर जात राहील. हा, ओके. तर आता आजचा जो अध्याय आहे ना, घ्या माताजी पुढची स्लाईड. आजचा जो अध्याय आहे ह्याच्यामध्ये ना कृष्णाने जरा भगवद्गीतेचा इतिहास सांगितलाय की भगवद्गीता पृथ्वीवर कशी कशी आली हे सांगितलंय. पुन्हा आणि आहे ना, ती गुरु शिष्य परंपरेतनं आलेली आहे पृथ्वीवर. त्यामुळे आपणही शिकताना ती गुरु शिष्य परंपरेमधूनच शिकायला हवी. का? तरच आपल्या हृदयामध्ये ती ज्ञान प्रकट होऊ शकतं. म्हणून ते आपण भगवद्गीतेचा इतिहास बघूया. मग त्याच्यानंतर भगवंतानी वर्णाश्रम व्यवस्थेचं थोडस स्पष्टीकरण दिलेलं आहे की तिचं ध्येय काय आहे. त्याच्यानंतर आपण कृष्णांना ज्या भावात शरण जातो कृष्ण आपल्याला त्या भावामध्ये भेटतात. मग कर्मयोग विषयी थोडस सांगितलेलं आहे, कर्मांविषयी. हा, मग त्याच्यानंतर भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला त्यागामुळे दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला गुरूंकडे जावं लागणार. ते बघू आपण. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर ह्या आजच्या अध्यायामध्ये ना आपल्याला कृष्ण भगवद्गीता चा इतिहास सांगणार आहे. ती पृथ्वीवर कशी आली, हा, कोणत्या कोणत्या कोणाकोणाकडून कशी कशी ती खाली पृथ्वीपर्यंत आली बघूया. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि तिचं ज्ञान हे आपण गुरु शिष्य परंपरेतून घ्यायला हवं. तर आपल्या हृदयामध्ये ते ज्ञान प्रकट होणार. नाही तर आजकाल आपण काय भगवद्गीता कोणही भगवद्गीतेविषयी लिहायला लागलंय. बाजारामध्ये खूप प्रकारच्या भगवद्गीता अवेलेबल असतात. पण त्याने तुमच्या हृदयामध्ये ते ज्ञान प्रकट नाही होत. कोणाच्याच आयुष्यात काही फरक नाही पडत. तो फरक जर का स्वतःमध्ये हवा असेल तर कृष्णाने जसं सांगितलंय तसा तिचा अभ्यास करायला हवा. हा, वाचा माताजी. आहेत ना प्रिया माताजी? हरी बोल माताजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हो हो. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् अहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिले होते आणि विवस्वानाने ते मानव जातीचे पिता मनु यांना सांगितले होते आणि मनुने ते इक्ष्वाकुला सांगितले होते. हरे कृष्ण माताजी. तर आहे ना, कसं आली आहे बघा, भगवद्गीतेचा इतिहास आहे हा. तर पहिल्यांदा कृष्णाने सांगितलं मी योगाचे हे अविनाशी शास्त्र. म्हणजे आता इथे लक्ष द्या, शब्द कसे आहेत बघा. योग म्हणजे कृष्णांशी जोडलं जाणं. कालच आपण शिकलो की नाही. हा, योग म्हणजे काय? तर टू कनेक्ट विथ कृष्णा, तुम्ही कृष्णांशी जोडलं जाणं. मग हे योगाचं म्हणजे कृष्णांशी जोडलं जाण्याचं अविनाशी शास्त्र आहे. म्हणजे गीता ही शाश्वत आहे. ती काल होती, आज आहे, उद्याही असणार आहे. मग आपली ज्ञान असतं ना, हे कसं बदलत असतं. म्हणजे टेक्नॉलॉजी आज येते ती 10 वर्षानंतर आउटडेटेड वगैरे होते. तसं हे ज्ञान नाहीये. हे शाश्वत ज्ञान आहे. काळाने बांधलेलं हे ज्ञान नव्हे. हा, मग हे योगाचं अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना मी दिले. मग ते सूर्यदेव विवस्वान का म्हटलंय? तर सूर्यदेव ही एक पदवी आहे, जसे पंतप्रधान हे एक पद आहे. मग वेगवेगळ्या व्यक्ती त्याच्यावर असतात की नाही, तसं सूर्यदेव हे एक पद आहे. तेव्हा कोण होतं? विवस्वान होते. मग विवस्वान ह्यांना कृष्णाने गीतेचं ज्ञान दिलं.
मग विवस्वानांनी कोणाला दिलं? मानव जातीचे पिता मनू. हा, आपल्याला मानव जातीचे पिता कोण आहेत? मनू आहेत, कारण मनूचे पुत्र ते मानव. हा, असा त्या शब्दाचा अर्थ आहे. मग मनूंना दिलं. मग मनूनी कोणाला सांगितलं? सूर्यकुळातले राजा इक्ष्वाकूला सांगितलं. आणि इक्ष्वाकूंपासून खाली ती पृथ्वीवर आली. हा, आणि अशी इथे बघताय ना तुम्ही, ती कशी आलेली आहे? शुद्ध अशी गुरु शिष्य परंपरेतनं आलेली आहे. त्यामुळे आपण शिकताना पण ती गुरु शिष्य परंपरेतूनच शिकायला हवी. माताजी पुढची स्लाइड घ्या. पूर्वी बघा सगळीजण तसंच शिकायची, गुरु शिष्य परंपरेतनं. वाचा माताजी. हरे कृष्ण. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगनष्टा परंतप. हरे कृष्ण. याप्रमाणे ही परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्याला आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण मातेचे. हा, तर आता आहे ना, कृष्ण काय सांगतायत बघा, की हे जे विज्ञान म्हणजे हे जे गीतेचं ज्ञान आहे ना, हे गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आलं. हा, आता कृष्णच सांगतायत की ते गुरु शिष्य परंपरेतनच घेण्यात येत होतं. हा, आणि पुढच्या राज म्हणजे इक्ष्वाकूंपासून पण पुढे जी पृथ्वीवर राहिली, पण आणि ते तसेच ते लोक जाणून घेत राहिले. पण काळाच्या ओघामध्ये ना ही परंपरा कृष्णांना खंडित झाल्यासारखी दिसते. म्हणजे आता गीता त्या शुद्ध रूपात नाहीये असं त्यांना दिसतंय. म्हणून अर्जुनाचे निमित्त करून आहे ना, कृष्ण परत एकदा गीता आपल्याला सांगतायत. त्यांना आता ते इथे अर्जुनाला सांगतायत की बाबा अर्जुना, मला आता ती लुप्त झाल्यासारखी वाटते. मग आता अर्जुनाला परत एकदा सांगतायत ते. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आपणही आहे ना, गुरु शिष्य परंपरेतूनच तुम्ही गीता शिकायला हवी. त्यामुळे शुद्ध ज्ञान हृदयामध्ये प्रकट होणार. गीतेमध्ये आपली गुरु शिष्य परंपरा दिलेली आहे 30 नंबरच्या पेजवर. हे ना, आता तुम्ही विचार करा की तुम्हाला मेडिकलला जायचंय, तर आपण ऍडमिशन घेताना गव्हर्नमेंट रेकग्नाइज जे कॉलेज असतं अशाच कॉलेजला जाऊ ना आपण. तरच तिथला तो सिलेबस चांगल्या क्वालिटीचा असेल, तुम्हाला चांगलं ज्ञान मिळेल, एकदम स्टँडर्ड असं. आणि बाहेर आल्यावर मग तुम्हाला तिथून शिक्षण घेऊन डॉक्टर झालात तुम्ही, तर तुम्हाला चांगले प्रकारे प्रॅक्टिस करता येईल, किंवा तुम्हाला ज्या क्षेत्रात पुढे जायचंय, हॉस्पिटलना जॉईन वगैरे व्हायचंय, तसं तर काहीतरी होता येईल. कारण ती पण बघतील ना की तुमची कुठल्या कॉलेजमधली डिग्री आहे. अधिकृत असं आहे का हे कॉलेज? तर तिथला सिलेबस योग्य असणार. तर आहे ना इथे आणि आपण पण उपचार करून घेताना अशाच टाईपच्या डॉक्टरांकडे जाऊ ना, की ज्यांच्याकडे भारत सरकारची वगैरे मान्यता प्राप्त कॉलेजेस मधून त्यांनी शिक्षण घेतलं असेल. तर आता ना इथे कृष्णाने 4 अधिकृत परंपरा स्थापन केल्या. आपण बघूया त्यांची हे. तर या 4 परंपरांपैकी कोणाकडूनही तुम्ही गीतेचं ज्ञान घ्या. ह्या परंपरांमधलं कोणीही जी गीता लिहिली म्हणजे गीतेवर अर्थ लिहिला असेल, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. ह्या अधिकृत परंपरा आहेत. आपण युनिव्हर्सिटीज कसं म्हणतो, तशा ह्या स्वतः कृष्णाने स्थापन केलेल्या आहेत. तुम्हाला दीक्षा घ्यायची आहे, ज्ञान मिळवायचं, तर ह्या अधिकृत परंपरांमध्ये कुठेही तुम्ही जाऊ शकता. ह्या गुरु शिष्य परंपरा बघूया आता कुठल्या. कृष्णाने ब्रह्मांना ज्ञान दिलं आणि तो झाला ब्रह्म संप्रदाय. तो त्याचे मुख्य आचार्य माधवाचार्य आहेत. त्याच्यानंतर माता लक्ष्मीला दिलं हे ज्ञान, तर तो श्री संप्रदाय. त्याचे आचार्य कोण आहेत? रामानुजाचार्य. त्याच्यानंतर शंकरांना दिलं, भगवान शिवांना दिलं, तो रुद्र संप्रदाय, आणि त्यांचे आचार्य कोण आहेत? विष्णू स्वामी. मग 4 कुमारांना दिलं, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. ह्या 4 कुमारांना दिलं
तो कुमार संप्रदाय आणि निंबार्काचार्य हे त्यांचे आचार्य आहेत मुख्य. हा, तर तुम्ही भगवद्गीता जर का तुम्हाला शिकायची आहे तर ह्या 4 परंपरांपैकी कुठूनही तुम्ही शिकू शकता. ह्या अधिकृत परंपरा आहेत. हा, आणि आपली ब्रह्ममध्व गौडीय धारा येते. आपली ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय आहे. तुम्हाला जर का म्हणजे कोणी विचारलं की तुमची कोणती गुरु शिष्य परंपरा, तर लक्षात ठेवा हा, ह्या ब्रह्म संप्रदायाच्या अंडर येतो आपण. आणि दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये आपली ही पूर्ण बघा नारद ब्रह्मा कृष्णांपर्यंत पोचलेली आहे गुरु शिष्य परंपरा आपली. हा, तर हा घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे नेहमी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून हे ज्ञान घ्या, कारण आपल्याला कोरडं ज्ञान नकोय. हा, आपल्याला ज्ञान हृदयात प्रकट व्हायला हवंय. गीतेचं म्हणजे आपल्याला ती जीवनात उतरवायची आहे. आणि ते तुम्ही नुसती मार्केटमधली गीता आणून वाचून होणार नाही. मग आता इथे अर्जुनाला ना एक प्रश्न पडला की अर्जुन काय म्हणतो, अरे बापरे, हे काय सांगतोयस तू की सूर्यदेव विवस्वानांना मी सांगितली वगैरे. म्हणतो कारण अर्जुनांच्या मामांचा मुलगा आहे कृष्ण म्हणजे, आणि ती समवयस्क आहेत साधारण. म्हणतो हे काय सांगतोयस तू, सूर्यदेव विवस्वानांना मी बघ त्या टाइम पासून आहे वगैरे. मग कृष्ण त्याला सांगतात की म्हणजे तू वेगवेगळे जन्म घेतोस आणि विसरून जातोस, पण मी मात्र सगळे म्हणजे ते माझ्या सगळं स्मरणात आहे. आपण ह्या जन्मातलं पुढच्या जन्मात आपल्याला आठवत नाही, आपण विसरून जातो, पण कृष्ण सांगतायत की माझ्या ते सगळं स्मरणात राहतात. हा, आणि आता हे इथे ना थोडस काळाविषयी सांगितलंय, म्हणजे महाभारतामध्येच हे सगळं दिलेलं आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. तुम्ही पीडीएफ बघून थोडस कॅल्क्युलेट करू शकता. हा, आता मी थोडस तुम्हाला सांगते त्याविषयी की काळ गणना कशी आहे. हा, महाभारतामध्ये दिलेलं आहे हे सगळं. हे बघा, तर आहे ना हे बघा 4 युग असतात. हा, त्यातलं कलियुग किती वर्षाचं असतं, 4,32,000. हा, मग कलियुगानंतर काय, द्वापार युग. हा, द्वापार युग हे कलियुगाची दुप्पट, 8,64,000 वर्षांचं. मग जे त्रेतायुग असतं ते 4,32,000ची तिप्पट, आणि सत्ययुग म्हणजे 4,32,000 गुणिले 4 त्याची चौपट इतक्या वर्षांचं असतं. हा, मग ह्या 4 युगांची बेरीज जी असते ना त्याला एक दिव्य युग म्हणतात. हा, ह्या 4 युग मिळून काय होतं, एक दिव्य युग. आणि ते किती वर्षाचं असतं, 4.32 दशलक्ष वर्ष. हा, मग अशी 71 दिव्य युग म्हणजे 4,32,000 दशलक्ष, सॉरी 4.32 दशलक्ष गुणिले 71 म्हणजे किती येतं माहित आहे, 306.72 दशलक्ष वर्ष. एवढ्या वर्षांचं एक मनवंतर म्हणतात. हा, एवढ्या वर्षांचं असतं एक मनवंतर. मग हे जे मनवंतर असतं ना, अशी 14 मनवंतर आणि 15 संध्या म्हणजे ह्या 14 मनवंतरांना दिवस असतो. दिवस झाले की रात्र पण येते ना, तिला संध्या मानलं जातं. मग अशी 14 मनवंतर आणि 15 संध्या मिळून काय मिळतो, एक कल्प बनतो, एक कल्प. आणि त्याचं साधारण 4.32 बिलियन वर्षे एवढा तो टाइम असतो. हा, हा असतो. आणि असं ब्रह्मदेवांचं एक हे असतो, म्हणजे काय सांगा, सॉरी, असं ब्रह्मदेवांचा हा 100 वर्षाचं आयुष्य असतं. आता एका ब्रह्मदेवांच्या दिवसामध्ये 14 मनवंतर आणि 15 संध्या असतात. एवढा त्यांचा एक दिवस असतो, ज्याचं 4.32 बिलियन इयर्स होतं गुणाकार. तर तेवढं एक दिवस असतो, तर अशी 100 वर्ष ब्रह्मांचं आयुष्य असतं. हा, मग तोपर्यंत आपल्या पृथ्वीवर केवढ्या उलथापालथ होऊन जात असतील बघा. आणि तो जो मिथ्या अहंकार आपल्यामध्ये भरलेला असतो ना,
मी करता मी भोगता. तो बघा विश्वामध्ये आपला अस्तित्व केवढं असं क्षुल्लक असतं बघा. तुम्ही नंतर पीडीएफ घ्या, आल्या ना की जरासं व्यवस्थित बघा त्या. हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आणि कलियुगातली आता साधारण आतापर्यंत 5500 वगैरे वर्ष झाली असतील. आता हे ब्रह्मदेवांचं जीवन दिलेलं आहे. की आताचे जे ब्रह्मदेव आहेत ना त्यांचं 50 वर्षाचं आयुष्य झालेलं आहे. 6 मन्वंतर संपली आहेत. चार युगांची 27 चक्र झालेली आहेत. ओके. कलियुगाची 5117 वर्ष होऊन गेलेली आहेत कलियुगामधली. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता हे साधारण मनूचं जीवन सांगितलंय. मनूनी ती इक्ष्वाकुला सांगितली ना, ते 120 दशलक्ष वर्षापूर्वी विवस्वानांना सांगितली गेली होती. गीता किती प्राचीन आहे बघा. 120 दशलक्ष वर्षापूर्वी ती ह्यांना सांगितली. सूर्यदेव विवस्वानांना सांगितली होती. घ्या माताजी पुढची. आणि 2 मिलियन इयर्स एगो पूर्वी ती पृथ्वीवर आली. इक्ष्वाकू राजापासून खाली पृथ्वीवर आलेली आहे. त्यामुळे ती 2 मिलियन इयर्स एगो पासून खाली पृथ्वीवर आहे. इथे ना हे जे सगळं आहे ना आता आपण ह्या स्लाइड्स बघतोय ह्या महाभारताच्या शांती पर्व मध्ये दिलेल्या आहेत. खाली तिथे त्यांनी बघा शांती पर्व 348.51-52 मध्ये आपण गीतेचा इतिहास खालील प्रमाणे शोधू शकतो. हे तिथे दिलेलं आहे महाभारताच्या शांती पर्वामध्ये. ओके. तर त्रेता आणि द्वापार म्हणजे कलियुग मधून निवड. गीता पृथ्वीवर 2 लाख वर्षापूर्वी आलेली आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे आता आपला आणि ब्रह्मदेवाचं हे बघा तुलना. पृथ्वीवरची 1 लाख वर्ष म्हणजे ब्रह्मदेवांचा 1 सेकंद असतो. मग 60 लाख वर्ष म्हणजे 1 मिनिट. मग आता त्याप्रमाणे वरचं त्यांनी हे केलेलं आहे बघा. म्हणजे त्यांच्या एका दिवसामध्ये 8 अब्ज 64 करोड वर्ष होतात बघा. ब्रह्मदेवांचा 1 दिवस म्हणजे आपल्या पृथ्वीवरची 8 अब्ज 64 कोटी वर्ष. आणि असं ब्रह्मदेवांचं हे 100 वर्षाचं आयुष्य असतं. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर ही आता आपण गीतेविषयी थोडीशी माहिती मिळाली. कधी आली गीता, कोणाला सांगितली, ती गुरु शिष्य परंपरेतून शिकायला हवी. आता इथे कृष्ण अर्जुनाला म्हणजे सांगतायत की ते अजून तसेच कसे काय दिसू शकतात. आणि कृष्ण बघा तुम्ही नेहमी तसेच चिरतरुण नव यौवनातले दिसतात. म्हणजे ते तसेच आहेत. अधरम मधुरम मधुर आहेत ते जरूर मनमोहक आहेत ते. ते बघा. तर त्यांनी सांगितलंय. वाचा माताजी. हरे कृष्ण. अजोपि सन्निव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामिधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. हरे कृष्ण माताजी. कृष्ण कसे बघा अजन्म आहेत. त्यांच्या दिव्य शरीराचा कधीही नाश होत नाही. मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ रूपात अवतीर्ण होतो. म्हणजे आपल्या कृष्ण प्रत्येक युगामध्ये येत असतात. त्यांचे स्वतः कृष्ण येतात. मग ते अजन्म आहेत. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं की आपण कृष्णांचा जन्म झाला आणि मृत्यू झाला असं आपण म्हणायचं नाही. अजन्म आहेत. जन्म मृत्यूने काळाने आपण बांधलेलो आहोत. आपल्याला जन्म आहे तर मृत्यू आहे.
कृष्ण अवतार घेतात आणि इथलं त्यांचं कार्य झालं की त्यांच्या धामामध्ये परत जातात. हा, ते अवतार घेतात आणि अवतार संपवतात. जन्म मृत्यू त्यांच्यासाठी नाही, ते शाश्वत आहेत. म्हणजे नित्य सनातन आहेत. काल होते, आज आहेत आणि उद्याही असणार. अजन्म आहेत. हा, आपण बांधले गेलेलो आहोत काळाने, कृष्ण नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं. म्हणतो आपण जन्माष्टमी, पण कृष्ण हे अवतार घेत असतात आणि त्यांचं कार्य झालं की त्यांच्या धामात निघून जातात. हा, त्याच्यानंतर आहे ना, त्यांच्या दिव्य शरीराचा कधीही नाश होत नाही. कारण भगवंत आपलं शरीर आहे ना, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि भगवंतांचं शरीर दिव्य आहे, त्याचा कधीच नाश होत नाही. ओके. आणि ते सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे. पण प्रत्येक युगामध्ये ते त्यांच्या स्वतः म्हणजे ते येत असतात. हा, आम्ही त्यांच्या आणि आपल्या शरीरातला हा फरक लक्षात ठेवा, की आपलं शरीर हे भौतिक आहे. हा, त्यांचं शरीर दिव्य आहे, जसं आहे तसं राहणार. असं नाही की जन्म मृत्यू वगैरे त्यांच्यासाठी नाहीये. आणि आपलं शरीर म्हणजे आपण मायेने नियंत्रित आहोत, ते मायेचे नियंत्रक आहेत, मायापती आहेत ते. हा, आणि त्यांची सगळी इंद्रिय, आपली इंद्रिय भौतिक आहेत, त्यांची इंद्रिय ही दिव्य आहेत, म्हणजे त्यांचं शरीरच दिव्य आहे. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. नाही नाही, थांबा. हा, हे इथे ना ह्याच दाखवलंय चित्र जे आहे ना, ते देवकीच्या इथे वसुदेव आणि देवकींच्या तिथे ना कृष्ण विष्णू म्हणजे चतुर्भुज नारायण रूपामध्ये प्रकट होतात बघा तिथे. सारे देवी देवता वगैरे त्यांना प्रणामानी करायला येतात वगैरे, असं आहे, वर्णन आहे भागवतम मध्ये. मग पहिल्या तिथे दिलेलं आहे की ते पहिल्यांदा वसुदेवांच्या हृदयामध्ये आले, तिथून त्यांच्या मनात, मग देवकीच्या मनात, असं. आणि मग तिथून ना ते चतुर्भुज नारायण रूपात समोर प्रकट झाले. मग ते सांगतात की आम्हाला असं छोटं बाळ हवंय म्हणून. मग त्याच्यानंतर आहे ना, ते जेव्हा छोटं बाळ बनणार म्हणजे ते बाळ बनतात ना, त्याच्या आधी सांगतात की तुम्ही मग मला म्हणजे इथे हे आहे ना, कंसाचा हे असतो, त्यामुळे तुम्ही मला, मी बाळ हो झालो की नंदांच्या घरी नेऊन ठेवा आणि नंदांच्या घरी जी कन्या जन्मली आहे तिला तुम्ही इकडे घेऊन या, आणि सगळ्या कारागृहाचे दरवाजे वगैरे आपोआप खोलले जातात. तर असे भगवंत हे प्रकट होत असतात आणि त्यांचं कार्य झालं की त्यांच्या धामात निघून जातात. म्हणजे बघा, सूर्य उगवतो आणि मावळतो. आपण असं म्हणतो का सूर्य जन्मला सूर्य मृत्यू पावला? किंवा आपण आता एखादं कोणतरी इथे भारतात आहे आणि एक 10 वर्षासाठी 20 वर्षासाठी अमेरिकेला शिफ्ट झालं. हा, तर आपण अमेरिकेतली लोक म्हणणार का, अरे ही इथं आमच्या इथे जन्मली आणि ती अमेरिकेतनं परत इकडे आली, ती म्हणणार अरे नाही त्यांचा मृत्यू झाला, असं नाही कोण म्हणू शकत. हा, आपण फक्त काय केलं, तिकडनं भारतात 20 वर्षानंतर परत आलो, असं झालं ना. तसं कृष्ण त्यांच्या लीला झाल्या करून की त्यांच्या धामामध्ये परत जात असतात. त्या जन्म मृत्यू नाही, ते अवतार घेत असतात. हा, हा, घ्या माताची पुढची स्लाइड. वा माता. हरे कृष्ण. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हरे कृष्ण. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माच्या अनास ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण माताजी. तर कृष्ण येतात कधी? तर जेव्हा इथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो, आपण हे महाभारतामध्ये हा श्लोक ऐकलेला आहे. जेव्हा धर्माचा ऱ्हास व्हायला लागतो ना आणि अधर्माचं वर्चस्व व्हायला लागतो, तेव्हा कृष्ण येतात पृथ्वीवर. हा, तर इथे स्लाइड मध्ये कंस दाखवलाय. देवकी आणि वसुदेवांचं लग्न झालेलं असतं आणि तिला सोडायला तिच्या सासरी कंस स्वतः
रथ हाकत असतो, तिच्या रथाचा सारथी बिरथी बनतो, बहीण असते ना. आणि तोपर्यंत आकाशातून हे होते, अ, वा आकाशवाणी, की तू मूर्ख कंसा, ह्याच देवकीच्या पोटी होणार 8वं बाळ तुझा हे करेल, विनाश करेल म्हणून. आता बघा या असुरांशी मैत्री कशी असते. बाळ अजून 8 नंबरचं बाळ, ते व्हायचं पण असतं वगैरे, नुसती एक आकाशवाणी झालेली असते. हा लगेच त्याच क्षणी, हा आता तर सारथी बनून निघालेला, त्या क्षणी ते सगळं सोडतो, तलवार काढतो आणि देवकीला मारायला उठतो. मग भागवतम मध्ये आहे ते वासुदेवानी काय काय सांगतात आणि वसुदेव कसे बसे देवकीचा प्राण वाचवतात तेव्हा. त्यामुळे मैत्री ही असुरांचीही अशी असते, त्यांची काही शाश्वती नसते. शेवटी वसुदेव सांगतात की मी ती बाळ तुझ्याकडे आणून देतो म्हणून. मग तेव्हा तो थांबतो. ओके. तर पण अधर्म खूप वाढायला लागतो, धर्माचरणाचा ऱ्हास होतो, तेव्हा भगवंत येतात. घ्या माताची पुढची स्लाइड. वाचा माताजी. हरे कृष्ण. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थ संभवामी युगे युगे. हरे कृष्ण. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हरे कृष्ण माताजी. हा, तर कृष्ण का प्रकट होतात, केव्हा प्रकट होतात ते सांगितलं, की अधर्म खूप वाढायला लागला. पण येऊन काय काय करतात, म्हणजे ते का येतात, तर भक्तांचा उद्धार करायला, दुष्टांचा विनाश करायला आणि धर्माची स्थापना करायला. ह्या 3 गोष्टी करण्यासाठी ते प्रत्येक युगामध्ये स्वतः येत असतात. मग आता ना, हे जे 2 आहे ना, दुष्टांचा विनाश आणि धर्माची पुनर्स्थापना, हे काय कृष्ण त्यांच्या धामातून त्यांनी मनात जरी आणलं तरी ते इथे खाली करू शकतात. त्यांच्या इच्छेने ब्रह्मांडच्या ब्रह्मांड तयार होत असतात आणि प्रलय होत असतो. त्यामुळे हे त्यांनी मनात जरी आणलं किंवा त्यांच्या एखाद्या दूताला जे शक्ती देऊन पाठवलं तरी ते होऊन जाईल. पण ते प्रत्यक्षात इथे येतात, ते पहिल्यांदाच त्यांनी सांगितलंय की परित्राणाय साधूना, म्हणजे त्यांच्या भक्तांचा उद्धार करायसाठी येतात. त्यांचे जे शुद्ध भक्त असतात ना, ते अतिशय पवित्र आणि असं म्हणजे शांत आयुष्य जगत ना, पूर्ण भक्तिमय आयुष्य जगत कृष्ण कधीतरी आपल्याला दर्शन देतील अशी वाट बघत असतात आणि अतिशय भक्तिभावाने कृष्णांशी पूर्णतः त्यांच्यामध्ये रममाण झालेले असे त्यांचे शुद्ध भक्त जे असतात ना, जे वाट बघत असतात काहीतरी कृष्ण आपल्याला नक्की दर्शन देतील. तर अशा भक्तांना भेटण्यासाठी कृष्ण येतात. रामानी जेव्हा बघा दोन्ही वेळेला, म्हणजे विश्वामित्र मुनींबरोबर जातात तेव्हा पण भक्तांना त्यांच्या म्हणजे ऋषी मुनींना वगैरे दर्शन दिलं, आणि वनवासात गेले तरी तेच मुख्य कार्य केलं, की जे जे त्यांचे भक्त होते त्या सगळ्यांना त्यांनी स्वतः दर्शन दिलं. कृष्णाने पण तसंच केलेलं आहे. शबरी होती बघा, त्या शबरी किती वर्ष, शबरी तरुण होती, रामांची वाट बघत बघत म्हातारी झाली, पण शबरीचा गुरूंच्या शब्दावर इतका विश्वास होता, गुरुनी सांगितलेलं की शबरी तुला भेटायला भगवंत स्वतः येणार, तर आले बघा. तर असे त्यांचे जे शुद्ध भक्त असतात, जे त्यांची खूप प्रेमाने वाट बघत असतात, तर त्यांच्यासाठी कृष्ण येतात. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हा, वाचा. जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हरे कृष्ण. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण माताजी. हा, तर आहे ना, आता आपल्याला कृष्णाला जाणून घ्यायचा फायदा काय आहे बघा. तसं पण युगातली माणसं आहोत आपल्याला, तर काय आहे बाबा कृष्णांना जाणून घ्यायचा फायदा. तुम्ही जेव्हा कृष्णांना जाणता तेव्हा काय होतं आणि कसं जाणायचंय तत्वतः.
असं नाही की कोणीतरी सांगितलं म्हणून मी ऐकलं. तर तुम्ही निशंक होऊन, मी निसंशय होऊन 100% विश्वास ठेवायला हवा. ते कधी होणार? जेव्हा तुम्हाला मनापासून पटलं. म्हणजे तत्वतः जाणायचंय तुम्हाला कृष्ण कोण आहेत आपण. तर दुसऱ्या अध्यायापासून आपण बघितलं, दुसऱ्या अध्यायात, की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. हे वरचे शरीर म्हणजे वरच्या वस्त्राप्रमाणे असतं, आत्मा ते बदलत असतो. नाही तर आपण आहोत आत्मा. मग आत्मा हा कृष्णांचा अंश आहे आणि त्याला ओढ आहे कृष्णांकडे कधीतरी जायला मिळेल असं. हा मग इथे ना तुम्ही मनुष्य शरीर मिळालेलं असतानाच हे सगळं समजून घेऊ शकता. त्याचा फायदा काय आहे, की मी आत्मा आहे आणि कृष्ण हे परमात्मा आहे. आणि आपण त्यांचे अंश आहोत. त्यांच्याकडे आपल्याला जायचंय. आपण कृष्णांचे नित्य सेवक आहोत. मिथ्या अहंकार काय आहे? तर मी करता आणि मी भोगता. आणि खरा अहंकार काय आहे? मी कृष्णांचा नित्य दास आहे. तर हे सगळं जाणण्याचा फायदा काय आहे? तर बघा, की जेव्हा आपण कृष्ण तत्वतः कोण आहेत, आपण कोण आहोत, त्यांचं म्हणजे त्यांचे हे जे अवतार असतात, ते जन्म घेतात आणि जी कार्य करतात ह्याला लीला म्हणतात. तर ह्या लीलांचं आपण ऐकतो, तेव्हा यांचं काय उगतं? तर आपण जो कृष्ण कोण आहेत, आपलं त्यांच्याशी नातं काय आहे आणि त्यांच्या ह्या लीलांचा अभ्यास करतो, समजून घेतो. त्यांना देहत्याग केल्यावर ह्या भौतिक जगामध्ये पुन्हा जन्म घ्यायला लागत नाही. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्यांना मुक्ती मिळते. आणि मुक्ती तर मिळतेच आणि भगवंतांच्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. हम्म त्यामुळे असं नका समजू की ह्या कथा ऐकून नुसता वेळ फुकट घालवला. तर इथे तुम्ही जे काय करता ते बऱ्यापैकी आपल्या बरोबर पुढं काही येत नाही. हे सगळं आपल्याला इथंच सोडूनच जायचं असतं. पुढे येते ती तुमची भक्ती, की तुम्ही किती वेळ जप करता किंवा तुम्ही या कथा वगैरे किती श्रवण केल्या, म्हणजे मनापासून. जसा अर्जुन आता इथे ऐकतोय, त्या किती समजून घेतल्या, त्याच्यामध्ये बरेच सिद्धांत असतात, ते किती जीवनामध्ये अप्लाय केले, हे सगळं आपल्या बरोबर पुढे येत असतं. आणि हे जाणून कसं घ्यायचंय? तर तत्वतः म्हणजे निशंक होऊन तुम्ही जाणून घ्या की कृष्णांची पोझिशन काय आहे, आपली काय आहे. आता असे भक्त कोण असतात बघा, तर त्यांच्यासाठी कृष्ण येत असतात. आता हे जे सगळे वृंदावनातले गोपाल होते ना, हे सगळे कृष्णांचे अतिशय शुद्ध भक्त. आता इथे ही दामोदर लीला आहे, जे कार्तिक महिन्यामध्ये दीपदान केलं जातं संध्याकाळी. म्हणजे अ, दामोदर लीलाच म्हणतात त्याला. आणि दामोदर अष्टकम माताजी पाठवतील ग्रुपवर, तुम्ही पण म्हणायला वगैरे शिका ते दामोदर अष्टकम. दीपदान करत चला कार्तिक महिन्यात. इथे कसं आहे, ही दिवाळी दिवशीच सकाळी यशोदा म्हणते की मी कृष्णांसाठी स्वतःच्या हाताने जरा लोणी बनवते. मग त्या सकाळी ताक घुसळत असतात, तेवढ्यात कृष्ण उठतो. बाळ असतं तसं ते तेव्हा. मग त्या कृष्णाला आपल्या मांडीवर घेतात आणि दूध देत असतात. तोपर्यंत चुलीवरचं दूध उतू जात असतं. मग त्या ते पातेलं खाली उतरवायसाठी कृष्णाला खाली ठेवून तिकडे जातात. मग इकडे कृष्ण रडायला लागतो, आईने मधीच खाली ठेवलं म्हणून. आणि त्या तिकडे स्वयंपाकघरातच असतात. हा इकडे तोपर्यंत काय करतो, ते जे दहीचं भांड असतं म्हणजे त्या घुसळत असतात, ते सगळं सगळं जमिनीवर सांडून मात्र करून टाकतो. आता दिवाळी दिवशी सकाळ सकाळी असं सगळं बघितलं, आईचं जरा असं डोकं फिरतं. मग त्या काठी घेतात एक आणि कृष्णाच्या मागेच लागतात छडी घेऊन. खूप छान आहे ते दामोदर अष्टकम. मग आहे ना, कृष्ण मागे वळून बघत असतात, भक्त येतोय काय. मग त्या शेवटी राणी होत्या, म्हणजे नंद महाराज झाले तिथले, तरी ते राजा होते तिथले गोकुळातले. आणि त्या काय अशा कधी धावत नव्हत्या जास्त. पण हा बघत असतो मागे वळून, भक्त आपल्यासाठी धावतोय, दमतोय. आणि मग शेवटी एकदाचा त्यांना सापडतो. मग त्याच्यानंतर आहे ना, ते बांधून घालायचं उखळाला ठरवतात. मग ती दोरी पहिल्यांदा पुरतच नसते. पण तिथे पण भक्त आता ही दामोदर लीला का एवढी म्हणजे खूप छान आहे. तुम्ही कधीतरी वरिष्ठांकडून ऐका ती वेळ काढून. तर आहे ना, ही लीला म्हणजे युनिक आहे. का अशी वेगळी आहे? तर यशोदा हा एकमेव अशा आहेत की ज्यांनी कृष्णांना बांधलं.
नाहीतर तुम्ही राम, विष्णू, कृष्ण बघा ह्यांना कोणी बांधू नाही शकलेलं. फक्त एकट्या यशोदा आहेत, ज्यांनी त्यांना बांधूनच घातलं डायरेक्ट. तर ते प्रेम के बंधन में मोहन बंध गए. हा, ते प्रेमाचं, भक्तीचं बंधन होतं. त्याच्यामध्ये कृष्णाने स्वतःला बांधून घेतलं होतं. मग त्याच्यानंतर मग यशोदा बांधून घालून आत जातात. मग हे त्या उखळाला 2 झाडांच्या मध्ये अडकून असं दोरी तोडून घेतात. आणि ती 2 वृक्ष पडतात. मग ते कुबेरांचे 2 मुलगे असतात, मणिग्रीव आणि नलकुबेर. त्यांना शाप मिळालेला असतो, नारदानी दिलेला असतो तो शाप, की तुम्ही नंद महाराजांच्या घरी अर्जुन वृक्ष बनाल म्हणून. आणि कृष्णच तुमचा हे करतील उद्धार. मग ते कृष्णांना प्रणाम करतात आणि ते निघून जातात. तर अशी ही लीला आहे, दामोदर लीला. तुम्ही नक्की अष्टकम वगैरे शिका, ऐका, मुलांना ऐकवा आणि कार्तिक महिन्यात दीपदान करून घेत चला. म्हणजे कृष्णाला जाणून घेण्याचे फायदे काय आहेत असं नका समजू कधी, की टाइमपास करतोय. भक्ती म्हणजे फक्त जप करणं नसतं, तर तुम्ही शिकायचं असतं, ते जीवनामध्ये उतरवायचं पण असतं. तर त्यामुळे होतं काय, तर तुम्हाला कृष्णांच्या धामाची प्राप्ती होते. हा, केवढा मोठा हे आहे बघा. घ्या माताजी पुढची स्लाईड. ह्या यशोदा ज्या आहेत ना, त्यांचं नाव बघा, यशोदा आहे. यशदा, त्या यश देणार आहेत. त्यांचे हे भक्त पण आहेत, त्यांचे इतके पवित्र आणि कृष्णांना खूप आवडतं. त्यांच्या भक्तांनी गायलेलं, तुम्ही जेव्हा म्हणजे स्तुती गाता किंवा त्यांच्या कथा त्यांच्या भक्तांच्या वगैरे ऐकता. हा, तर अशा यशोदा माता आणि यांच्या नंद गोकुळातले हे सगळे सगळे खूप छान सुरम्य कथा आहेत त्या सगळ्या. हा, आता इथे कृष्णांच्या मधला आणि आपला फरक काय आहे बघा, की कृष्णांचं शरीर हे आध्यात्मिक आहे. म्हणजे कसं आहे, ते शाश्वत आहे. म्हणजे सच्चित आनंद, शाश्वत, ज्ञानमय, आनंदमय. आपलं कसं आहे शरीर, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. हा, त्यांचं आध्यात्मिक आहे. मग कृष्ण काय आहेत, मायेचे नियंत्रक आहेत, मायापती आहेत. माया त्यांच्या हे अंडर काम करत असते आणि आपण मायेद्वारे नियंत्रित आहोत. हा, हे आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये फरक आहे. आपला ना फक्त आत्मा हे आहे सच्चित आनंद, कृष्णांचा अंश असल्यामुळे. नाहीतर आपले शरीराचे ना इथे 3 लेयर असतात. पहिलं जे पंचमहाभूतानी बनलंय ते, जे आपल्याला आरशात दिसतं, त्याच्या आत असते आपली मन, बुद्धी आणि अहंकार ह्याने बनलेलं सूक्ष्म शरीर. आणि त्याच्या आत आत्मा असतो. आत्मा फक्त सच्चित आनंद आहे. पण ओव्हरऑल हे जे आपलं शरीर आहे, आत्मा जे सोडून देतो ना, हे पंचमहाभूतानी बनलेलं आहे. ते पृथ्वीचा भाग बनून जातं. भगवंतांचं दिव्य आहे. हा, आणि आपण मायेद्वारे नियंत्रित आहोत, ते मायेचे नियंत्रक आहेत. हा, हा आपल्यात आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. ओके, आणि आपण त्यांची सनातन अंश आहोत. आणि आत्म्याला ओढ असते की कधीतरी मनुष्य शरीर मिळेल आणि आपण हा कृष्णांशी आपला तोडलेला संपर्क जोडू शकू कधीतरी. घ्या माताजी पुढची slide. आता तुम्ही कृष्णांना कोण जाणू शकतो ते बघा, नाहीतर शेजारून जरी गेले तरी नाही जाणवू शकत आपल्याला, कृष्ण ओळखून नाही शकणार आपण. त्यासाठी त्यांचं शुद्ध भक्त असायला तरच आपल्याला कृष्ण कळणार. हा, इथे त्यांनी सांगितलंय की कोण कृष्णाला जाणून घेऊ शकतो. वाचा माताजी. हरे कृष्ण. वितराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भाव मागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तास्तथैव भजाम्यहं मम वृत्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हरे कृष्ण. हा, तर ट्रान्सलेशन बघूया, थांबा. हा, आधी माताजी पुढची. हा, आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे माझ्या स्थित झालेले मतपरायण आणि माझ्या आश्रित असलेले गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे.
जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हरे कृष्ण माताजी. तर ना तुम्हाला कृष्णांकडे जायचंय ना, तर वित राग भय क्रोध. राग म्हणजे आसक्ती, कशाविषयी पण तुम्हाला असेल तर आसक्ती, भय आणि क्रोध ह्या 3 मधून मुक्त असायला हवं तुम्ही, तर कृष्णांकडे जाऊ शकता. हा मी आणि माझं जेव्हा आपण बाजूला ठेवू, तेव्हाच आपण आसक्ती, भय आणि क्रोध ह्यातनं मुक्त होऊ. हळूहळू ना पुढे कृष्णांनी त्यांच्या भक्तांचे गुणधर्म वगैरे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये हे सगळं आहे. हा त्यामुळे भय, आसक्ती म्हणजे कसं, तुम्हाला कशाविषयी सम असायला हवं तुम्ही. पुन्हा भय, कृष्णांचे एकदा कृष्णांवर ठाम विश्वास असला की मग कशाची भीती नाही वाटायला पाहिजे. आणि क्रोध, आपण क्रोध दुसऱ्यांवर चिडचिड नाही करायला पाहिजे. का एखादी गोष्ट नाही मिळाली की झालं तुझ्यामुळे झालं वगैरे. तर हे अशातनं मुक्त म्हणजे आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले आणि पूर्णपणे कृष्णामध्ये स्थित असलेले असे जे ते भगवंतांचे भक्त असतात ना, ते कृष्णांनी सांगतायत की अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झालेले आहेत. हा आणि त्यांना कृष्णांच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झालेली आहे. ओके. त्यामुळे कृष्णांकडे जायचं तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही वित राग भय क्रोध असायला हवं, की राग, आसक्ती, भय आणि क्रोध ह्यापासून मुक्त. आणि पुढचा हा श्लोक लक्षात ठेवा, जे ये यथा माम प्रपद्यन्ते. माताजी 1 मिनिट मागची स्लाइड घ्या. की तुम्ही ज्या भावामध्ये हा हा 11वा श्लोक लक्षात ठेवा, की ज्या भावामध्ये तुम्ही कृष्णांना शरण जाताना त्याच भावामध्ये कृष्ण तुम्हाला भेटणार. इथे हा शिशुपालचा गोष्ट आहे ती. हा शिशुपाल नेहमी कृष्णांचा राग राग करायचा. हा आणि राजसूय यज्ञामध्ये हेच यज्ञाचा हे कोणाला द्यायचा, ते काय बरं म्हणतात ते, अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा, हे सगळ्यांनी एकमुखाने ठरवतात की कृष्णांना द्यायचा. पण शिशुपाल म्हणजे तिथे असतच ना, चार चौघात अपमान करायला आपल्याला आणि खूपच हे आनंद वाटतो. तसं तिथे सगळे राजे जमलेले असतात, त्यासमोर कृष्णांना शिशुपाल एवढा एवढा बोलायला लागतो. आणि तो पण कृष्णांच्या आत्तेचा मुलगा असतो आणि कृष्णाने आत्तेला वचन दिलेलं असतं ना, की त्याचे 100 अपराध मी माफ करेन. म्हणजे एका वेळेला 100 पेक्षा जास्त अपराध केले तर मारणार. मग हा नेहमी 99 वगैरे वर जाऊन थांब असतो, पण तिथे सगळ्यांसमोर अपमान करताना जरा विसरतो हे, आणि 100 कधी क्रॉस करतो कळत नाही. आणि मग कृष्णांचं सुदर्शन चक्र सुटतं. म्हणजे ऑलरेडी आधी भीम निघालेला असतो, खूप काय काय विचित्र बोलत असतो. मग तर ते कृष्ण भीमाला थांबवतात की तू काय करू नको, हे यज्ञाची जागा आहे आणि रक्तपात झाला इथे, रक्त वगैरे सांडलं तर ही जागा अशुद्ध होणार. मग कृष्णांचं सुदर्शन चक्रच त्याला हे करतं, म्हणजे रक्त खाली न तर रक्ताचा थेंब सांडता मारतात. हा तर म्हणजे कंस म्हणा, रावण, हा शिशुपाल, हा किती किती सतत आठवण काढायची ही कृष्णांची. पण कुठल्या भावामध्ये, शत्रू. तर कृष्ण पण काळ म्हणून भेटले त्यांना. हा तर ये यथामाम प्रपद्यन्ते. आता पुढची स्लाइड घ्या माताजी. आता तेच ह्या गोकुळामधले लोक बघा, ही गायी असायच्या ना, 9 लाख गायी होत्या नंदबाबांच्या. तर त्या आहेत ना, कृष्णांच्या बासरीच्या एका सुरावरती त्यांच्या मागे जात असायच्या आणि नेहमी कृष्णांच्या मागे मागे मागे. तर जेवढं प्रेम ह्या गायींनी कृष्णांवर केलं, तेवढंच कृष्णाने त्यांच्यावर केलं. त्यांच्या खुरांमुळे उडणाऱ्या धुळीने कृष्णांचं अंग सगळं माखून जायचं धुळीचं. पुन्हा पायात काय न घालता कृष्ण धावायचे ह्या गायींच्या मागे. एवढं अपार प्रेम जेवढं गायीनी कृष्णांवर दिलं, त्याच्याही पेक्षा किती पटीने जास्त कृष्णाने त्यांच्यावर केलं. आता इथे बघा, बलराम जे आहेत ना, ते कृष्णांचे पाय दाबतायत. वनांमध्ये चालून जरा दमायचीत ना, तर आहे ना, त्याच्या शेजारच्या स्लाइड मध्ये बघा, कृष्ण पण बलराम जरा विश्रांती घेतायत तर त्यांचे पाय चेपून देतायत. तर असं आहे, तुम्ही कृष्णांना
जेवढं प्रेम द्याल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक त्याच भावामध्ये कृष्ण तुम्हाला भेटणार. मग आम्हाला माताजींनी सांगितलेलं की त्यासाठी तुम्ही कृष्णांशी नातं जोडून घ्या. त्यांना तुमचा सखा माना, मोठा भाऊ, लहान भाऊ, मुलगा माना किंवा तुमचे माता पिता माना. असं मग गुरु माना. म्हणजे तुम्ही कृष्णांशी काहीतरी एक नातं जोडून घ्या आणि त्या नात्यामध्ये तुम्ही जेवढं प्रेम कृष्णांना द्याल त्याच्याही पेक्षा कितीतरी जास्त प्रेम कृष्ण तुम्हाला देणार. हा, त्यांनी त्या श्लोकामध्ये सांगितलंय तुम्ही ज्या भावामध्ये त्यांना शरण येणार त्याच भावामध्ये कृष्ण तुम्हाला भेटतात. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर अशी आहे भक्ती की तुम्ही फक्त जप नका करू. जप तर करायचाच आहे, तो कलियुगाचा धर्मच आहे. पण आहे ना, तुम्ही त्यांची आता 12व्या अध्यायामध्ये ना शिकू आपण, भक्ती योगच त्याचं नाव आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेमध्ये गुंतवून घ्या, तेवढंच प्रेम कृष्ण तुम्हाला पण देणार. घ्या माताजी पुढची स्लाइड. 4.12 आता इथे थोडं देवी देवतांच्या देवी देवतांच्या पूजेविषयी सांगितले कृष्णाने. हा, वाचा. मनुष्य मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. हरे कृष्ण माताजी. परत एकदा वाचता काय माताजी? आवाज आला नाही मला. हा. 4.12 मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. हरे कृष्ण माताजी. आता जे आपण शिकलो हे भक्तांविषयी. आणि कृष्णांची भक्ती कशी आहे ना, भक्त कसे असतात, हे कृष्णांवर प्रेम करत असतात. त्यांच्याकडे वस्तू वगैरे मागणे ह्यामध्ये भक्तांना रस नसतो. शुद्ध भक्ती असते ती. आणि कृष्णांच्या भक्तीमध्ये कसं आहे, कृष्ण तुमच्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते करणार. तुमचं अंतिम हित कशामध्ये आहे ते. म्हणजे आई वडील असतात बघा, जे छोटं मूल आता जे बालवाडीत जातं, खरं तर त्याला तेव्हा त्याचा कंटाळा पण येत असतो, लवकर म्हणजे आवरा, आई वडिलांपासून लांब शिक्षकांसमोर बसा, असं सगळ्याचा त्याला त्रास होत असतो. तरी पण आई वडील त्याला शाळेत नेऊन सोडतात, आणायला जातात. का तर त्याच्या ते चांगल्यासाठी आहे. त्याने लिहा वाचायला शिकायला हवं, शिक्षण गरजेचं आहे. तेव्हा त्याला ते आवडत नसतं, तरी पण जे त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे ते आई वडील करत असतात. तसे कृष्ण आहेत. कृष्ण हे भक्तीमध्ये तुम्हाला जे हवंय ते देतील किंवा न देतील, पण जे करतील ते तुमच्यासाठी अंतिम श्रेयस्कर असणार आहे. आता देवी देवतांचे जे ज्यांना अशामध्ये रस नसतो, सकाम कर्म म्हणजे फळ हवंय, मग ते फळावर फळाची इच्छा धरून व्रत वैकल्य नवस वगैरे करतात वेगवेगळ्या देवी देवतांचा, आणि देवी देवता पण त्यांच्या त्या इच्छा पूर्ण करतात. पण एक आहे की देवी 9व्या अध्यायामध्ये आपण हे डिटेल बघू. देवी देवतांना तुम्हाला हवं ते फळ देतील, पण आता आपण बघितलं ना, कृष्णांना जाणण्याचा फायदा काय, तर तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती देऊन भगवत धामाची प्राप्ती होते. तसलं काही होणार नाही. ही फळं इथंच मिळणार तुम्हाला आणि जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेलेच असणार तुम्ही. त्यातनं मुक्ती नाही मिळू शकत. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता हा जो श्लोक आहे ना, हा तुम्हाला वर्णाश्रम व्यवस्थेविषयी सांगतो. वाचा माताजी. हरे कृष्ण. चातुर्वर्ण्यमया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि ते तू जाणले पाहिजेस की जरी मी या व्यवस्थेचा करता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. हरे कृष्ण माताजी. आता ना आपण वर्णाश्रम व्यवस्थेविषयी भारतात आपण खूप ऐकतो, पण 18व्या अध्यायात परत एकदा बघू वर्णाश्रम व्यवस्थेविषयी. तर ही व्यवस्था कृष्ण काय म्हणतायत, ही जी व्यवस्था आहे ना, ह्याचा करता म्हणजे कृष्णानीच ही वर्णाश्रम व्यवस्था केलेली आहे.
पण त्यांनी एखादा राजा जो असतो तो प्रशासनचे सगळे कायदे करतो आणि सगळी व्यवस्था लावून ठेवतो की त्याच्या राज्याच्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत ते नियम आणि सगळ्या सोयी पोचतील. पण मग जे गुन्हे घडतात किंवा काय होतं ह्याच्याविषयी तो राजा जबाबदार नसतो. त्याने ती योजना सगळ्या व्यवस्था करून दिलेली आहे. तर तशी कृष्णानी हे सगळं सिस्टीम लावून दिलेली आहे. बाकी एक ठराविक स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही काय ते करू शकता. त्यामुळे हे सगळी निर्माण करून दिलेलं आहे आणि बाकी ते हे आहेत, वैराग्य आहे त्यांच्याकडे. त्यांनी सगळी व्यवस्था केली आहे आणि करतायत. तुम्हाला स्वातंत्र्य पण दिलेलं आहे, नियम सांगितलेले आहेत, तुम्ही काय ते करू शकता. आता आपण मागे येऊया. कशी आहे बघा ती चातुर्वर्ण मया सृष्ट गुण कर्म विभाक्षा. ही चतुर्वर्णाची आहे त्यांची रचना. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. हा पण ती कशी आहे गुण कर्म विभाक्षा, तो शब्द विसरायचा नाही. तुम्हाला गुण तुमच्यामधले शोधा, तुम्हाला कुठले कर्म करायला आवडतात हे पहा आणि तुम्ही निवडा की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य की शूद्र. त्यातलं तुम्हाला कुठला वर्ण आवडेल हा काय निवडायचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. ते जन्माने नाही, ते गुण कर्माने ठरवायचंय. तुमच्यातले गुण आणि तुम्हाला आवडणारी कर्म यावरनं तुमचं तुम्ही निवडा. आणि मुख्य म्हणजे वर्णाश्रम असा तो शब्द आहे. वर्ण आणि आश्रम, 4 आश्रम पण आहेत की पहिली 25 वर्ष तुम्ही ब्रह्मचारी आश्रम म्हणजे ज्ञान मिळवा जीवनामध्ये. ओके, त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की मला गृहस्थाश्रम स्वीकारायचा आहे की मी ब्रह्मचारी राहू शकतो, म्हणजे मला ज्ञानाचंच हे करायचंय. त्याच्यानंतर मग ते गृहस्थाश्रम स्वीकार 50 वर्षापर्यंत. मग 50 पासून 75 पर्यंत वानप्रस्थाश्रम सांगितलंय की घरांमधलं जबाबदाऱ्या तोपर्यंत बऱ्यापैकी 50 पर्यंत पार वगैरे पाडा. आणि हळूहळू घरांमधनं लक्ष काढून पुढच्या तुमच्या पिढीवर सगळं सोपवा आणि कृष्णांच्या भक्तीमध्ये खूप वेळ घालवायचा प्रयत्न करा, सेवा द्यायचा प्रयत्न करा. आणि 75च्या पुढे तर सांगितले की लक्षच घालू नका घरात वगैरे, पूर्ण संन्यास आश्रम. मग आता आपल्याला वनांमध्ये जायला ह्या काळांमध्ये जमत नसलं तरी, आणि आता 75 वगैरे खूप झालं, म्हणजे किती आयुष्य असतं कुणास ठाऊक. पण आपण प्रयत्न करायला पाहिजे की 50 नंतर वगैरे हळूहळू घरातनं लक्ष काढून पूर्ण आणि पूर्ण कृष्णांमध्ये थोडं लक्ष घालायला हवं. आपल्या पुढच्यांवर त्यांच्या जबाबदाऱ्या सोपवायला हव्या. आता ह्याला म्हणतात वर्णाश्रम. तुम्ही कुठल्याही वर्णामध्ये असा आश्रम चुकलेले नाहीयेत. हे आश्रम तुम्ही फॉलो करायचा प्रयत्न करायला हवा. मग तुम्ही राजा असा, पूर्वीचे राजे पण, आता भरत महाराज पण गेलेच होते ना वनांमध्ये. तर ओके, त्यामुळे शास्त्र उघडा आणि सत्य काय आहे बघा, की तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तुम्हाला तुमचं वर्ण निवडायचं आणि आश्रम त्याप्रमाणे फॉलो करा. तर तुम्ही हे कशासाठी आहे, कृष्णांची प्राप्ती करण्यासाठी आहे. थोडा वेळ काढा आणि कृष्णांची प्राप्ती करा. आणि तो गुणकर्म विभागशा शब्द विसरू नका की स्वतःचे गुण आणि कर्म ओळखा आणि त्याप्रमाणे चला. आणि ह्याचा सगळ्याचा निर्माता जरी कृष्ण असले तरी ते करतायत, ते त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाहीत. ओके, तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. न मा कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. हरे कृष्ण. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलाने बद्ध होत नाही. हरे कृष्ण माताजी. कृष्ण आहेत ना, हे वैराग्य आहे त्यांच्यामध्ये. ते कुठलंच कर्म फळाच्या वगैरे आसक्तीने करत नाहीत, परम वैराग्य आहे. त्यामुळे ते काही जे कर्म करतील त्या कर्माने ते बद्ध होत नाहीत. त्यांनी दिलंय ना, त्यांना कुठल्या कर्मफळाची आकांक्षाच नाहीये. आणि कृष्णांबद्दलचं हे सत्य जो जाणतो तो सुद्धा कर्मफलाने बद्ध होत नाही म्हणतायत ते. म्हणून कृष्णांना आपण तत्वतः जाणायचंय की त्यांची पोझिशन काय आहे. आता इथे उदाहरण दिलंय बघा. होते तर द्वारकेचे राजे, पण जेव्हा
सुदामा आले, अगदी धावत गेले त्यांना भेटायला, त्यांच्या चरणांचे स्वतः त्यांचं चरण वगैरे धुतलं, पाणी राहिलं बाजूला, अश्रूनीच धुतलं, एवढं प्रेम होतं. हा, इकडे भीष्म बघा, महाभारताच्या युद्धामध्ये भीष्म प्रतिज्ञा करतात की उद्या म्हणजे 5 पांडवांपैकी कोणाला तरी मी मारेनच, नाहीतर मी नसेन. आणि नेमका अर्जुनाचाच रथ भीष्मांना समोर येतो त्या दिवशी. आणि मुख्य म्हणजे रात्री मग ती गोष्टी बऱ्याच आहेत त्याच्यात. कृष्णाला सांगतात की हे बघ केशवा, की पांडवांना मारेन की नाही हे मला माहित नाही, पण उद्या तुला मात्र मी शस्त्र हातात घ्यायला लावेन. हा, अर्जुन कृष्णाने पण प्रतिज्ञाच केलेली असते ना, अर्जुनाला सांगितलेलं असतं त्यांनी की मी बघ हे बघ, मी काय या युद्धामध्ये शस्त्र हातात घेणार नाही म्हणून. हा, पण इथे ना म्हणजे एवढा बाणांचा वर्षाव करत असतात. भीष्म खूप शूर योद्धे होते, धुरंधर होते ते. मग एवढा बाणांचा वर्षाव की अर्जुनाला साधा हात मागे न्यायला मिळत नसतो स्वतःच्या धनुष्य म्हणजे बाणाकडे. एवढा मग शेवटी एक क्षण असा येतो की कृष्णाला कळते की आता जर का भीष्मांना थांबवलं नाही तर अर्जुनाचं काही खरं नाही. मग भीष्म पण त्यांचे खूप शुद्ध भक्त होते, त्यामुळे भीष्मांची प्रतिज्ञाच असते ना भक्ताची, की मी तुला शस्त्र हातात घ्यायला लावेन. मग भक्ताची प्रतिज्ञा ठेवण्यासाठी स्वतःची मोडली. रथातनं खाली उडी टाकतात, वाटेत पडलेलं एक चक्र रथाचं उचलून धावून जातात भीष्मांवर. मग भीष्म ते बघतात आणि सरळ आपल्या हातातलं धनुष्यबाण सोडून देतात. अशी ती कथा आहे. म्हणजे भक्ताचं प्रतिज्ञा राखण्यासाठी स्वतःची मोडली. आता इथे तुम्हाला म्हंटल नाही खाली गोप सखे जे होते ना आणि या वृंदावनातल्या गायी, ह्यांच्यावर कृष्णाने एवढं अपार प्रेम केलंय ना, जेवढं म्हणजे त्यांनी केलं त्याच्यापेक्षाही कितीतरी प्रेम कृष्णाने त्यांच्यावर केलं. पुन्हा त्याच्यानंतर अर्जुनासाठी हे बनले, आता आहेत तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक, आणि बनले सारथी म्हणजे एक ड्रायव्हरच ना तसा, तर अर्जुनाच्या रथाचे सारथी बनले. तर असे आहेत, त्यांची कर्म असतात नाही, कुठल्याही फळाच्या अपेक्षेने ते करत नाहीत, त्यामुळे कुठल्याही म्हणजे कर्मफळाने ते बद्ध पण होत नाहीत. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. हरे कृष्ण. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण माताजी. आता आपण ना असं नाही म्हणू शकत, उद्या आपण नृग महाराजांची एक गोष्ट बघू की मी चांगलीच कर्म करणार आणि मग त्याची चांगलीच फळं मला मिळत राहतील आणि मी जन्म मृत्यू घेत राहीन वगैरे, असं काहीही तुम्ही कर्मांच्या बाबतीत सांगू नाही शकत. ज्यांनी सृष्टी निर्माण केली आहे तेच म्हणतायत गहना कर्मणो गती, की ही जी कर्माची गती आहे ना ती खूप गहन आहे, अशी गुंतागुंतीची आहे, समजायला कठीण आहे. ते आपण नाही सांगू शकत कुठल्या कर्माचं फळ आपल्याला कधी मिळेल, त्यासाठी कधी जन्म घ्यावा लागेल, ते काही नाही, कोण नाही सांगू शकत. कृष्णच आता इथे म्हणतात, त्यामुळे आपण काय म्हणू की मी चांगलीच कर्म करतो वगैरे, होत नाही ते तसं. हा, ते सांगतायत बघा की ही जी कर्माची गुंतागुंत आहे ना ही समजायला अत्यंत कठीण आहे. म्हणून भगवान आपण मनुष्याने ना कर्म, अकर्म आणि विकर्म काय आहे हे समजून घ्यायला हवं. इथे वरती दाखवलंय की आपल्या कर्मांप्रमाणे नाही तर आपलं पुढचं शरीर मग बनत असतं. की तुम्हाला खूप उघडं राहायला आवडतंय तर मग पुढचं शरीर झाडाचं, किंवा तुम्हाला खूप कायही समोर आलं तुम्ही खाताय तर काय विचार नाही करत आहे, मग डुक्कर असं खात असतो, कायही खातो, तर मग पुढचं शरीर डुकराचं. तुम्हाला खूप हे आवडतंय मांसाहार वगैरे, तर मग भगवंत म्हणतील ते वाघ सिंह असं शरीर की जे शिकार करायला एकदम परफेक्ट शरीर आहे. असं म्हणजे तुम्ही जे म्हणाल ना, विचार करणार, आत्ता वागताय तसं भगवंत हृदयामध्येच असतात, तुम्हाला पुढचं शरीर देत असतात तुमची आत्ताची कर्म बघून. हा, मग त्यामुळे आपण कर्म, विकर्म आणि अकर्म काय हे नीट समजून घ्यायला पाहिजे. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड.
कर्म म्हणजे काय असतं? ह्या आपण कुठल्याही जे क्रिया करतो ह्या सगळ्या कर्म म्हणून घेतल्या जातात. हा, विकर्म म्हणजे काय? जे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही असं करू नका, तरी पण तुम्ही करताय, हा, म्हणजे वेदांच्या शास्त्रांच्या विरुद्ध वर्तन करताय, तर त्याला विकर्म म्हणतात. हा, आणि अकर्म म्हणजे काय? तर कृष्णांच्या म्हणजे फळ कृष्णांना अर्पण करून केलेलं कर्म, म्हणजे कृष्णांच्या भक्तीमध्ये केलेली सगळी कर्म, की ज्याची आपण ही सगळं कृष्णांना अर्पण केलेलं असतं, त्यामुळे त्याची फळं तुम्हाला लागत नाही. ह्याला अकर्म किंवा कृष्ण भावना भावित कर्म म्हणतात. हा, इथे विकर्म मध्ये काय दाखवलंय की मांसाहार करू नका म्हणून सांगितलंय, तुम्ही करताय. किंवा आता पुढे आहे बरंच आसुरी स्वभावच सांगितलेले आहेत पुढच्या अध्यायात. मग ते तुम्ही जे शास्त्रांमध्ये नको म्हणून सांगितलंय ते करताय, तर तुम्ही विकर्म करताय. त्याची बंधनं लागणार आपल्याला. कर्मी म्हणजे काय? तर तुम्ही चांगलंच करताय, वेदांमध्ये सांगितलंय, खरं फळ हवंय तुम्हाला, मग तुमच्या ह्याच्याप्रमाणे की चांगली कर्म केलाय तर तुम्हाला स्वर्गात जन्म मिळेल पुढचा, आणि तिथली तो जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात, नाही तर खाली परत पृथ्वीवर असं. तर हे कर्म असतं. आणि अकर्म म्हणजे काय? तर कृष्ण भावना भावी, जे काय करताय कृष्णांची सेवा म्हणून, आणि त्याची फळं त्यांना अर्पण केलेली असतात. इथे नारदांचं उदाहरण दिलंय. तिन्ही लोकांना सगळीकडे हे करत असतात. कृष्णांच्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी नारद जात असतात. सगळीकडे वंदनीय आहेत. तर असं हे अकर्म म्हणून दिले, ज्याची फळं आपल्याला लागत नाही. मग मनुष्याने ना ह्यातला फरक ओळखायला पाहिजे की काय विकर्म आहे, काय कर्म आहे, आणि काय अकर्म आहे. आणि आपण त्याप्रमाणे आपलं जीवन हे जगायला हवं. नाहीतर ही कर्माची गुंतागुंत अतिशय किचकट आहे. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे वाचा. कृष्ण. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानी नस्तत्त्वदर्शिनः. हरे कृष्ण. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण माताजी. हे बघा, हा, कृष्णाने काय सांगितलंय बघा, की आपल्याला इथे प्रश्न पडणार कोण आहेत कृष्ण. तर तुम्ही आहे ना गुरूंकडे जा, हा, त्यांची सेवा करा आणि नम्रपणे त्यांना प्रश्न विचारा. ओके, असं नाहीये की गुरूंकडे गेलो नुसता टाइमपास केला, नाही तर चमत्कार हवेत वगैरे, असं नाही. तर गुरूंकडे जा, सेवा करा, आणि तुमचे जे जिज्ञासा आहेत, प्रश्न आहेत, ते विचारा. हा, आणि आत्मसाक्षात्कारी व्यक्ती ज्ञान प्राप्त करून तुला ज्ञान देऊ शकेल, कारण ते तत्व जाण. ते गुरु कसे असायला हवेत की ज्यांनी स्वतः तत्व जाणलंय. ज्यांनी तत्व जाणलंय तेच आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करू शकतील ना. त्यामुळे अशा गुरूंकडे जा, त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांची सेवा करा, आणि नम्रपणे घ्या, प्रश्न नम्रपणे विचारायचे. त्यांचा ज्ञान किती आहे ते बघतोच आता वगैरे, अशा दृष्टीने गुरूंशी कधी बोलू नका. हा, आणि राम कृष्ण हे स्वतः गुरूंकडे गेले. हे कृष्ण आणि बलराम त्यांच्या सांदीपनी गुरूंकडे गेलेत बघा, उज्जैनला. हा, ते आहे ते. म्हणजे जर का राम कृष्ण हे स्वतः गुरूंकडे गेले, गुरूंची सेवा केली, तर तुम्ही विचार करा, आपल्याला पडणार नाही का गुरूंची गरज? हा, गुरूंच्या शिवाय जीवनात आपल्याला आधार नसतो दुसरा. त्यामुळे कृष्णाने स्वतः त्यांच्या आचरणातून दाखवून दिलेलं आहे की तुम्हाला गुरूंकडे जावं लागणार, आणि गुरुच तुम्हाला कृष्णांशी भेट घडवू शकतात. म्हणजे शास्त्र काय सांगतं की कृष्णाच्या कृपेनेच गुरु भेटतात, आणि गुरूंच्याच कृपेने तुम्हाला कृष्ण भेटणार. ओके, माताजी घ्या पुढची. झाल्या असणार आता आपल्या स्लाइड. होत आलाय, हा, थोड्या वेळात होतो. तर आपण बघितलं आजच्या अध्यायामध्ये की तुम्हाला कृष्णाने
हे गीतेचा थोडा इतिहास सांगितला की कशी ती आली आणि शुद्ध गुरु शिष्य परंपरेतनं आली, तशीच पुढे येत राहिली. आपण पण ती शुद्ध गुरु शिष्य परंपरेतनं घ्यायला हवी, तर ते ज्ञान हृदयात प्रकट होणार. त्याच्यानंतर वर्णाश्रम धर्म, थोडं आत्ताच बघितलं की तो गुण कर्म विभागशा आहे. पुन्हा त्याचं हे आपण बघितलं की कृष्णांचा जन्म, हे कृष्ण अवतार का घेतात, पुन्हा त्यांच्याविषयी जाणण्याचे फायदे काय आहेत, पुन्हा ये यथा माम प्रपद्यन्ते, की तुम्ही ज्या भावामध्ये कृष्णांना भेटणार त्याच भावामध्ये कृष्ण तुम्हाला पुन्हा भेटणार, तेवढं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम देणार. मग कर्मणा गहना गती ते बघितलं की कर्म, अकर्म आणि विकर्म हे तुम्ही जाणायला हवं. आणि आपलं जीवन हे कृष्ण भावना भावित अकर्म होईल असं बघायला हवं, की आपल्याला ती फळं नको. हम्म पुन्हा हा आता श्लोक नव्हता ऍक्च्युली तो, त्यागामुळे दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. मग हे दिव्य ज्ञान मिळवायला खाली सांगितलंय बघा की तद्विधी प्रणिपातेनं, म्हणजे तुम्हाला गुरूंकडे जायला हवं. गुरूंकडे जा, जिज्ञासा करा, त्यांची सेवा करा. आणि गुरुनी तत्व जाणलंय त्यामुळे तेच तुम्हाला त्याचा साक्षात्कार घडवू शकतील. तर नक्की गुरूंकडे जा. गुरूंशिवाय आपल्याला दुसरा आश्रय नसतो. ओके, तर झाला हा आपला आजचा अध्याय. वैष्णव प्रणाम मंत्र घेते. तुम्हाला काही शंका असल्या तर विचारा मग तुम्ही. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितनां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. ओके, माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा तुम्ही. आणि तुम्हाला काय प्रश्न